श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. आणि दत्त महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे. तर 20 ते 27 जो कालावधी चालणार आहे आपला, दत्त जयंती येणार आहे, तर दत्त सप्ताह चालणार आहे. तर आपल्याला सगळ्यांनाच, ज्याला शक्य होईल त्यांनी सगळ्यांनीच गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे, सेवा करायची, दत्त महाराजांची सेवा करायची आहे. ज्याच्या नशिबात असतं, मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, तोच दत्त सेवेकरी बनतो आणि तोच गुरुचरित्राचं पारायण करत असतो. म्हणून आपल्याला सेवा करायचीच आहे असं मी तुम्हाला सांगेल. आणि आपल्याला सेवा करण्यासाठी, गुरुचरित्राचं आपण पारायण करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. कोणते कोणते अटी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. हे नियम जर तुमच्याकडनं फॉलो होतील किंवा हे नियम जर तुम्ही पाळणार असाल तरच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. कारण कसं आहे सांगू का, दत्त महाराजांची सेवा असली किंवा गुरुचरित्राचं जे आपण पारायण करत असतो त्याला हे नियम लागू पडत असतात. आणि तेव्हाच आपल्याला जे आपण सेवा करत असतो दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची, ती सेवेचं फळ मिळत असतं त्या सेवेचं. म्हणून आपल्याला हे नियम लागू आहेत ते पाळायचेच आहेत. हे नियम तुम्ही पाळू शकणार असणार तरच तुम्ही सेवा करा. कारण हे जे मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, ह्या नियमांमध्ये कुठेही कमी जास्त होत नाही. हे परफेक्टली तेवढे पाळायचेच आहे, तेवढं मी तुम्हाला सांगेल. तेव्हाच दत्त महाराज आपल्याला भेटायला येत असतात. आपली पोथी जी वाचन करत असतो आपण, ते ऐकायला येत असतात. आपण नाहीतर बोलतो मग नियम जर पाळले नाही, समजा आपण पारायण करत असतो, काही गोष्टी केल्या तर माहिती का, आपला भाव तर असतो, भाव पूर्ण ठेवायचा आहे. पण आपण नियम अटी काही पाळलं नाही, मग आपण काय बोलतो, सेवा केली पण मला काही फळ भेटलं नाही किंवा मला दृष्टांत दाखवलाच नाही, अशा गोष्टी घडत असतात. तर कुठेतरी आपलं चुकत असतं किंवा काही घडत असतं, म्हणून असं होतं. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपल्याला नियम कोणते पाळायचे आहेत, मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायणाची, ते मी दुसरा व्हिडिओ टाकेल. आज तुम्हाला फक्त सांगणार आहे की आपल्याला गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये जे आपले चालणार आहे सप्ताह, त्या कालावधीमध्ये तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की जी मी नियम सांगणार आहेत ते परफेक्टली तुम्ही फॉलो करायचे आहेत. तर मी सगळ्यात आधी पहिला नियम तुम्हाला सांगेल आणि सुरुवात करते आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की जो आपण ग्रंथ ठेवणार आहात, जो आपण पाठ मांडणार आहात, जी मांडणी मांडणार आहात, तो पाठ, जो ग्रंथ ठेवणार आहे तो बोलते मी तुम्हाला, तो पाठ हलायला नको एका जागेवरून. हा सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे किंवा नियम बोलता हाच आहे की आपला ग्रंथ ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत तो ग्रंथ हलायला नको एका जागेवरून. तो पाठ जो असतो ग्रंथ ठेवलेला तो आपल्याला हलवायचा नाहीये, एका ठिकाणीच ठेवायचा आहे 7 दिवस. ठीक आहे, हा सगळ्यात पहिला म्हणजे नियम झाला. तर आता तुम्हाला दुसरं सांगेल की आपल्याला जो गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, बरोबर आपण गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला पोथी वाचताना, ग्रंथ वाचताना आपण जे बोलणार आहोत ते मोठमोठ्याने, म्हणजे त्याचा आवाज करायचा आहे. म्हणजे जे शब्द आपण उच्चार करणार आहेत ते मोठ्याने बोलायचे आहेत. मनातल्या मनात गुरुचरित्राचं पारायण, ज्या ओळी असतात किंवा स्तोत्र मंत्र, कारण गुरुचरित्र ग्रंथ हा एक दिव्य असा ग्रंथ आहे, वेद आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, 5वा वेद आहे. तर आपण जो वाचन करत असतो ते वाचन करत असताना मोठ्याने का वाचावं लागतं, आपल्या घरामध्ये त्याचा आवाज यायला पाहिजे. कारण आपल्या घरातील षडरिपू असू द्या, आपल्या घरात जेवढं नकारात्मकता असते, क्लेश असतो, ते सगळं बाहेर निघत असतं. आपण बोलतो एखादी घर कसं घाण साचलेली असते आणि हळूहळू बाहेर निघतं, तसं असतं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केलं ना, तुम्ही जेवढ्या मोठ्या आवाजात बोला तेवढ्या तुमच्या घरातलं जेवढी घाण साचलेली असते तेवढी बाहेर जात असते. नकारात्मकता असू द्या, काही असू द्या, दोष असू द्या, गृहदोष, पीडा, कुठलीही पीडा असू द्या, ते बाहेर निघत असतात. म्हणून आपल्याला मोठ्याने ग्रंथ हा वाचन करायचा आहे. पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण ग्रंथ वाचन करणार आहात, बरोबर, तो ग्रंथ मात्र आपला स्वतःचा पाहिजे, जपमाळ आपली स्वतःची पाहिजे आणि ज्या आसनावर आपण बसणार आहोत ते आसनही आपलं स्वतःचंच पाहिजे. या गोष्टी परफेक्ट आपल्याला पाळायच्या आहेत. आता आसन कोणतं असावं, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आसन कोणतं असावं. आता व्हिडिओ थोडा मोठा होईल तर पण पूर्ण बघा असं मी सांगेल. आता मला माहिती नाही केवढा होईल, कारण मला परफेक्टली नियम आणि जे आहेत ते व्यवस्थित समजवायचे तुम्हाला, म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा, न स्किप करता. तर आसन कुठलं पाहिजे, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आसन तुम्हाला सांगू का, घोंगडी बोलली जाते बघा, घोंगडी मिळाली ना अतिउत्तम. जर असेल तर घ्यायचं, मी तुम्हाला सांगते, असेल तर नक्की घ्या. नसेल घोंगडी तुम्हाला मिळाली तर लोकरीचं आसन मिळत असतं, ते घेतलं तरी चालेल.
किंवा मग आपल्या केंद्रांमध्ये मिळत असतं ते घेतलं तुम्ही तरी चालेल. पण तुम्हाला सांगेल तुमचं जे आसन आहे तेच तुम्ही घ्यायचं आहे. जपमाळ तुमची घ्यायची आहे, ग्रंथही तुमचा स्वतःचाच घ्यायचा आहे, एवढं मी तुम्हाला सांगेल. दुसऱ्याचा ग्रंथ घेत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की आपण ग्रंथ वाचन करत असतो, मग उठायचं बसायचं काय करायचं. तर तुम्हाला सांगू का, ग्रंथ वाचन करत असताना गुरुचरित्राचं ग्रंथ वाचायला आपण बसलो की उठायचं नाहीये. वेळ आपला फिक्स ठेवायचा आहे. संकल्प आता म्हणजे फिक्स ठेवायचं आहे. संकल्पयुक्त असतं त्याला, वेळ एक असते. किंवा गुरुचरित्राचं पारायण तुम्ही संकल्पयुक्त करा, बिना संकल्पयुक्त करा, तुमच्या इच्छेवर असतं. पण संकल्पयुक्त करतात त्याला नियम अटी तर असतात, पण बिना संकल्पही केलं तरी नियम अटी असतात गुरुचरित्राच्या पारायणाला. त्यामुळे तुम्हाला सांगेल वेळ एकच ठेवायचं आहे. आपण जे ग्रंथ वाचन करत असतो त्याची कुठलाही एक वेळ फिक्स ठेवायचा आहे, त्या वेळेसच आपल्याला वाचन करायला बसायचं आहे. ठीक आहे. वाचन करत असताना आपल्याला समजा घसा कोरडा पडला किंवा काही वाटलं, मग काही उठू का पाणी प्यायला, तर उठायचं नाही आपल्याला. जोपर्यंत आपले पूर्ण अध्याय एका दिवसाचे दिलेले असतात, जसं पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात, तोपर्यंत आपण उठायचं नाही. घसा कोरडा पडला, जास्त त्रास असेल तुम्हाला सांगेल, तर तुम्ही थोडं घोटभर पाणी पिऊ शकता. अध्याय पहिला संपला, दुसरा लागणार आहे, जो मध्ये गॅप पडतो तेव्हा आपल्याला घोटभर पाणी प्यायचं आहे. त्याच्यानंतर नाही तर मग खडी साखर असते आपल्या महाराजांजवळ, आपली नेहमी खडी साखर ठेवलेली असते. मी सहसा खडी साखर यूज करते. खडी साखर आपण तोंडात घेऊ शकतो, आपला गोडवा तयार होतो बोलण्यामध्ये. आणि तोंड एक खडी साखरचा दाणा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही एक दाणा खडी साखरचा तोंडात टाका, अख्खं पूर्ण तुमचे 9 अध्याय वाचले जातील तरीही तुमचं तोंड कोरडं पडणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगेल. कारण मी स्वतः तसं करत असे. पाणी नाही घेत मी, खडी साखरचा एक दाणा तोंडात टाकून घेते, कोरडं पडायला लागलं की तोंड. तर या गोष्टी तुम्ही करू शकतात. उठू शकत नाही पोथी वाचताना, हां बाय चान्स तुम्हाला खूप त्रास असेल तर तुम्ही उठू शकतात. म्हणजे वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर हातपाय शुश्रुभूत करायचे, स्वच्छ करायचे. नंतर तुम्ही परत जिथून थांबलेले त्यापासून तुम्ही सुरुवात करायची. पण उठायचंच नाही आहे, हा नियम आहे की उठायचंच नाही पोथी वाचताना. पण त्रास असेल त्या लोकांसाठी सांगते मी, तर हे करायचं आहे. आता हे झाल्यानंतर बोलाल तुम्ही, ताई आम्ही मग खाली बसू शकत नाही, देवघराजवळ आम्ही करू शकत नाही, असं तसं बरेच लोकांचं असतं की गुडघ्यांचं ऑपरेशन वगैरे. तर त्यांनी टेबल असेल आपल्याकडे, एक मांडणी मांडण्यासाठी एक टेबल घ्या, तिथे मांडणी आपण ठेवा. ग्रंथ हलवायचा नाही आहे, एका जागी तो ग्रंथ मांडायचा आहे. चेअर घ्या, चेअरवरती बसून तुम्ही करू शकतात. पायाखाली आपल्या पाय जे ठेवणार आहोत खाली तिथे आसन ठेवायचं आहे आपल्याला. पायांच्या खाली डायरेक्ट जमिनीवर पाय ठेवायचे नाहीत वाचन करत असताना. हे तुम्ही करू शकतात. झालं. आता त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण पारायण करत असताना कपड्यांचं काय करायचं. महिलांनी सहसा करून साडी परिधान करता आली तर साडीच परिधान करायची. आपलं भारतीय संस्कृती जी आहे ते करायचं आहे. हातामध्ये हिरव्या बांगड्या असणंच गरजेचं आहे, ते तुम्हाला सांगेल. एक असू द्या, 2 असू द्या, हिरव्या बांगड्या घालायच्याच आहेत पारायण करत असताना, हे मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर कपाळी हळदी कुंकू लावणं आवश्यक आहे, ते लावून घ्यायचंय. बांगड्या घालायच्या आहेत. पुरुषांनी पण आपण वाचन करायला बसतो तेव्हा अष्टगंध नाहीतर चंदनाचा टिक्का आपल्या कपाळी अष्टगंध लावा स्वतःला. या गोष्टी आपण करायचं आहे. महिलांनी जसं साडी सांगितलं, नाही साडी तुम्ही म्हणजे हे कम्फर्टेबल वाटत नाहीये तर तुम्ही ड्रेस घाला. पण मी तुम्हाला सांगेल, जो ड्रेस तुम्ही वापरलेला नाहीये बिलकुल, तो ड्रेस तुम्ही घालायचा आहे. जो रेग्युलर यूजमध्ये येतो असे कपडे घालायचे नाहीयेत आपल्याला पोथी वाचन करत असताना. जो म्हणजे वेगळा ठेवलेला किंवा कोरा असेल तो पाण्यातून काढून घ्या. पहिल्या दिवशी व्यवस्थित घडी करून ठेवून द्या, तो तुम्ही वापरू शकतात असं मी तुम्हाला सांगेल. कारण माझे सेपरेट कपडे आहेत. जे गुरुचरित्राचं पारायण करत असते त्या कालावधीमध्ये माझं जे पारायण करताना मी बसते तेवढ्या वेळापुरतं मी वेगळे कपडे परिधान करते. नंतर मग पोथीचं सगळं झालं माझं, गुरुचरित्राचं पारायण अध्याय वाचल्यानंतर आपण कपडे चेंज करून रेग्युलर कपडे परिधान करू शकतो. जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्याला परिधान करायचे आहेत. आणि रात्री झोपतो आपण तेव्हा झोपायच्या वेळेसही आपला नाईट ड्रेस जर असेल तुमचा तर तुम्ही तो पण चांगला म्हणजे जो कोरा किंवा जर गाऊन किंवा नाईटी आपण घालतोच ना, ते कोरी किंवा एक वेगळी ठेवायची की तो परिधान करायचा आहे आपल्याला गुरुचरित्राच्या कालावधीमध्ये. ठीक आहे. आता पुढचं मी तुम्हाला सांगितलं अंथरूण काय आपण झोपायला. आता आसनाचं मी तुम्हाला सांगितलं बरोबर. अंथरूणचं काय करायचं. अंथरूण गादी आणि उशी घ्यायची नाहीये, कारण दत्त महाराजांची आपल्याला सेवा करायचं आहे. पूर्ण आपण त्यांच्यासारखं आपल्या गुरूंसाठी आपल्याला 7 दिवस द्यायचे आहेत. पूर्ण जसं आपण एखादी सेवेकरी कसा असतो त्या प्रकारे आपल्याला जीवन व्यतीत करायचं हे 7 दिवस आपल्या गुरूंसाठी. त्यामुळे आपण झोपण्यासाठी मॅट घ्या,
घोंगडी असेल घोंगडी घेऊ शकतात, रग असेल ब्लँकेट काय टाकायचं खाली टाका, पण गादी आणि उशी तुम्हाला घ्यायची नाहीये. आणि एक सांगेल, रेग्युलर तुमची जी असेल वापरायचं अंथरूण ते तुम्हाला घ्यायचं नाहीये, कारण ते अशुद्ध असतं. आता सगळ्यांना समजलं असेल मी जे काही बोलते तुम्हाला. रोज वापरण्यात येतात ते जे कपडे असतात ते अशुद्ध असतात आणि आपण जे पारायण कालावधीमध्ये अंथरूण घेणार आहोत ते आपल्याला शुद्ध पाहिजे. तर आपण जे काही म्हणजे घेणार आहोत झोपण्यासाठी ते धुवून घ्यायचं पहिल्या दिवशी आणि आपण मग ते यूज करायचे. सहसा करून जिथे आपला पाट मांडलेला असतो त्या घरामध्येच आपण म्हणजे झोपायचं आहे. असं शक्य झालं तर नक्कीच ते करा, मी तुम्हाला सांगेल. कारण माहिती का तुम्हाला, आपल्याला दत्त महाराज कोणत्या रूपात भेटायला येतील? पारायण कालावधीमध्ये जो मनापासून पारायण करतं कोणत्याही रूपात भेटायला येतात. नाही काही तर स्वप्नात दृष्टांत तरी दाखवतात. म्हणून तुम्हाला सांगेल की झोपताना काय हे शुद्ध कपडे शुद्ध अंथरूण का करतात? कारण ते स्वप्नामध्येही येणं खूप भाग्य लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या असतात. जिथे अशुद्धी असेल तिथे येणारच नाही महाराज, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. म्हणून आपल्याला दृष्टांत दाखवतील, स्वप्नात असू द्या सगुण रूपात असू द्या. म्हणून आपल्याला अंथरूण सुद्धा शुद्ध घ्यायचं आहे. सहसा जिथे पाट असेल त्या रूममध्ये आपण झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जिथे पाट मांडणार असणार पोथीचा त्या रूममध्ये. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल खाय प्यायचं. बऱ्याच लोकांचा खाय प्यायचे नियम असतात, अटी असतात, हे खायचं नाही ते. अहो 7 दिवस कुठे निघून जातात कळतही नाही. आपण सेवा करा, आपली पोथी, आपले स्वामी महाराज, आपले दत्त महाराज आणि आपण नामस्मरण करायचं. 7 दिवस कुठे निघतात तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ना भूक लागते ना तहान लागते, काहीच नाही. मनापासून जर तुम्ही पारायण केलं ना कळत नाही. तर खायच्या बाबतीत तुम्ही काही एवढं बर्डन घेऊ नका की काय खायचं आणि कसं राहायचं 7 दिवसासाठी. काही एक नाहीये. कांदा लसूण वर्ज्य आहे. नंतर मसाले जे असतात मसाले खायचे नाहीत, कांदा लसूण खायचं नाही, ह्या गोष्टी आहेत. नंतर फळ भाजी चालते, पालेभाजी चालते आपल्याला. वांगे खायचे नाहीत मात्र. आणि फळभाजी आणि पालेभाजी मेथी वगैरे चालते, पण मेथीचं कसं असतं कोणाला ॲसिडिटी होत असेल त्यांनी म्हणजे थोडं स्किप केलं तरी चालेल. तर ह्या गोष्टी आपल्याला करायचं, कारण आपली बैठक होते बराच वेळ, म्हणून ॲसिडिटी वगैरे व्हायला नको. आपली तब्येतीचं पण आपल्याला हे करायचं आणि सात्विक भोजन घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. दूध चपाती चालेल. एक धान्य म्हणजे काय तर गहू चालतील, म्हणून आपण चपातीच खायची आहे. बाजरी ज्वारी ह्या गोष्टी खायच्या नाही. भात खायचा नाही. भाताने आळस येत असतो आपल्याला, म्हणून भात हा वर्ज्य असतो आणि भात खायचा नाहीये. एका ताईंनी विचारलं भगर. मला असं वाटतं की भगरही मी खात नाही, म्हणून मी तुम्हाला सांगेल. एका ताईंचा प्रश्न होता मागे की भगर खायची का ताई, त्यांचा उपवास आलेला होता एकादशीचा. तर भगर मी खात नाही. माझं स्वतःचं सांगते मी, मला बाकी नियम माहीत नाही, पण मी मास आहे, माझं पारायण करत असताना आपल्याकडनं चूक व्हायला नको, म्हणून मी भगर जो विषय आहे, भगर हा भाताचाच एक प्रकार येऊन जातो. त्यामुळे म्हणजे मला असं वाटलं की मी भगर मात्र स्किप करते. साबुदाणा चालतं, पण मग कसं शेंगदाणे चालत नाही, म्हणून साबुदाणा पण खायचा नाही. फळ जे असतात फळ सगळे चालत असतात, म्हणून आपण फळ आहार घेऊ शकतो. दूध चपाती चालते, पालेभाजी सगळे चालतात, फळभाजी सगळ्या चालतात, या गोष्टी चालते. कडधान्य चालत नाही. द्विदल धान्य जे असतात, ज्या डाळीचे 2 भाग होतात, उडीदची डाळ, मूगची डाळ, मटची डाळ, ह्या गोष्टी खायच्या नाही आहेत, कारण आपली जी सेवा असते ती द्विदलित होत असते, एकनिष्ठ नाही राहत. म्हणून आपल्याला द्विदल धान्य खायचं नाही कुठल्याही प्रकारे. म्हणून फळभाजी पालेभाजी निघून जातात आरामात. तर दोघी वेळ आपल्याला, आता आपण जेवणाचं आपलं झालं, तर महाराजांना नैवेद्य काय द्यायचा? आपण जे आपल्यासाठी भोजन बनवणार आहात तोच नैवेद्य महाराजांना द्यायचा आहे. दोघी टाईम आपल्याला पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे, सकाळी आणि संध्याकाळी. आणि दोघी वेळ आपल्याला आरती पण घ्यायची आहे, सकाळीही आणि संध्याकाळीही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता मी तो दुसरा व्हिडिओ बनवेल, जर केंद्रात आणि घरी याच्यात फरक आहे तो दुसरा बनवते मी, त्याच्यात सांगेल तुम्हाला. तर आपल्याला मी आता सांगेल की दोघी वेळ आरती आपल्याला पोथीची घ्यायची आहे. तर आणि दोघी वेळ नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. समजा आपले सकाळी भाजी केली ती संध्याकाळी होऊन जाईल, सकाळची भाजी पडलेली आहे बाबा, मी ती खाऊन गेली, आता काही बनवायची नाही आहे, तर आपण संध्याकाळी महाराजांना फ्रूट असेल ते ठेवलं तरी चालेल, खडी साखर असेल ती ठेवली तरी चालेल, पण दूध साखर असेल ती तुम्ही पोथीला नैवेद्य दाखवायचं, पण नैवेद्य मात्र आपल्याला दाखवायचाच आहे, हे लक्षात घ्या. हा आपण काळजी घ्यायची आहे. आता महाराजांचं तुम्हाला सांगेल, आपण महाराजांची मूर्ती किंवा फोटो असं काहीतरी पाटावर मांडणी करणार आहोत, बरोबर. तर बऱ्याच लोकांना काय म्हणजे डोक्यात आहे की महाराजांचा अभिषेक रोज करायचा का नाही करायचा. हे बघा, आपण पहिल्या दिवशी अभिषेक केला बरोबर, तर दुसऱ्या दिवशी 7 दिवस आपल्याला अभिषेक करायचा असेल करू शकतात.
तुमच्या इच्छेनुसार महाराजांच्या मूर्तीचा फक्त उचलायचं किंवा फोटोचं उचलायचं ठेवू शकतो आपण. रोज आपण हिना अत्तर लावून पुसून अष्टगंध लावा तरीही चालेल. फक्त पोथीचं सांगते मी, आपला ग्रंथ ज्या पाटावर राहणार आहे तो पाट हलवायचा नाहीये. पाटावर जर महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तो तुम्ही फोटो पुसू शकतात. रोजच्या रोज अष्टगंध लावू शकतात, त्याचं काही एक नाही. मूर्तीचाही अभिषेक रोज करायचा असेल करू शकतात. एक हप्ताभर तुम्ही नाही केला तरीही चालेल. तुमच्या इच्छेनुसार ते करायचं आहे. तुम्हाला जसं अवेलेबल होईल त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकतात. त्याला कोणाच्या घरचं खायचं नाहीये, गावी जायचं नाहीये, 7 दिवस आपल्या घरीच राहायचंय, कुठेच जायचं नाहीये, सेवा स्किप करायची नाही. रोजच्या रोज आपले जेवढे अध्याय असतात तेवढे वाचायचेच आहे. कोणाच्या घरचं खायचं नाहीये, हे लक्षात घ्या. हा परफेक्ट नियम पाळायचा आहे तुम्हाला. कोणाच्या घरचं खायचं नाहीये, कोणाला वाईट बोलायचं नाहीये, कोणाविषयी वाईट चितायचं नाहीये, बोलायचं नाहीये, काहीच करायचं नाहीये. मेन म्हणजे सांगू का, मौन व्रत धारण करायचं आणि आपल्या घरातल्या घरात आपण 7 दिवस तुम्ही बोलाल कोंडून घ्यायचं का ते नाही, आपल्या सेवेत व्यतीत करायचे. आपले 7 दिवस हे आपल्या गुरूंसाठी व्यतीत करायचेत आपले, हे लक्षात घ्या. कोणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही, डोक्याला तापणे. ऑफिस असेल तुमचं, ऑफिसमध्ये जाऊ शकतात का, त्याला काही बंधन नाही. तुमचे अध्याय वाचले गेले, तुमची पूजा पाठ काय झालं, जायचं, काही हरकत नाही. पण फक्त कोणाला वाईट बोलू नका, कोणाचं वाईट चितू नका, कोणाचं वाईट म्हणजे असं हे करू नका. त्याच्याने काय होते, तुमची सेवा सगळी वाया जाईल, तुम्हाला फळ भेटणार नाही. इतकं तुम्ही करणार आहेत सेवा सगळी जाईल. सगळं नियम अटी पाळून काही फायदा होणार नाही. ज्याचं बोलाल त्यालाच सेवा चालली जाईल, काही फायदा होणार नाही. आता पुरुषांनी, आता महिलांचं सांगितलं मी साडी, पुरुषांनी काय परिधान, पुरुषांना मी सांगेल सोहळं आपण घालू शकतात. बेल्ट असेल, पॉकेट असेल, आपण ज्या चामडी वस्तू असतात त्या आपल्या परिधान नाही करायच्या अंगावरती. आणि मधले जे कपडे असतात, लेडीज असो किंवा पुरुष असो, त्यांचे जे मधले कपडे असतात ते रेग्युलर यूजचे तुम्ही घालायचेच नाहीयेत. कोरे तुम्ही आणले तर घाला, नसतील कोरे तुमच्याकडे तर मधले कपडे हे स्किप करायचे पोथी वाचत असताना, हे लक्षात घ्या. ते पण स्किप करायचे. बिना म्हणजे रेग्युलर यूजचे कपडे आपले अशुद्ध आहेत, अशुद्ध असतात, म्हणून ते परिधान करायचे नाहीये. सोहळं घाला माणसांनी, स्त्रियांनी ड्रेस घाला, साडी घाला, पण मधले जे कपडे असतात आपले ते आपले रेग्युलर यूजचे परिधान करूच नका, असं मी तुम्हाला सांगेल. पोथी वाचन करत असताना आपलं पूर्ण पवित्र राहणं खूप महत्त्वाचं आहे. कोणाचं वाईट चितायचं नाही, म्हणजे आपलं मनही तेवढं पवित्र पाहिजे. पोथी वाचत असताना पूर्ण आपलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करायचा आहे. नाही तुम्हाला कोणाचं घेणं नाही, मी तेच बोलते, कोणाशी घेणं नाही देणं नाही, आपलं आवरलं, आपला मंत्र जप करायचा. या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत 7 दिवसामध्ये. आपल्याला 7 दिवसामध्ये ब्रह्मचर्य पालन करायचं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करायचंच आहे. नॉनव्हेज हे आपल्या घरात बनणार नाहीच. दुसऱ्या सेवा वेगळ्या, पण गुरुचरित्राचं पारायण आपण जेव्हा आपण करणार आहे तेव्हा आपल्या घरात नॉनव्हेज बनणार नाही, याची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल 7 दिवस आपण ज्या कालावधीमध्ये आपण पारायण वाचणार आहे त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला झोपायच्या आधी असू द्या किंवा 7-8 वाजता जसा वेळ तुम्हाला अवेलेबल असेल तेव्हा संध्याकाळी विष्णू सहस्रनाम आपल्याला वाचन करायचंच आहे. कारण विष्णू सहस्रनाम आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा दिवसभरातील आपल्या एकही शब्द, आपल्या पोथीमधील ग्रंथामधील जर एकही शब्द चुकीचा झाला असेल तर त्याचं आपल्याला माफी मिळत असते. किंवा आपण चालता बोलता समजा काही बोललं गेलं किंवा पायाखाली मुंगी मारली गेली, या गोष्टी 7 दिवसात घडत असतात. काही झालं चुकीचं तर त्या चुकीला माफी म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम हा पण त्याच्यातला एक नियम आहे, तो रात्री वाचायचाच आहे झोपण्यापूर्वी आपल्याला, हे लक्षात घ्या. आणि नंतर मी तुम्हाला सांगेल की आपण सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे. तुम्हाला बघा आता पारायण करत असताना बऱ्याचशा अडचणी येतील, तो मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला, पण गोमूत्र रोज सकाळ संध्याकाळ शिंपडायचं आहे. स्वतः घरामध्ये पोथी वाचायला बसायच्या आधी संध्याकाळी पण आरती करतो आपण तेव्हा गोमूत्र शिंपडायचं आहे. आता तुम्हाला दाखवते मी की हा ग्रंथ आहे बघा. हा ग्रंथ जो आहे हा महिला सगळे करू शकतात. हा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे, गुरुचरित्राचा छोटा ग्रंथ, श्री गुरुदेव दत्त. तर हा ग्रंथ सगळे करू शकतात, सगळे वाचन करू शकतात. हा ग्रंथाचं पारायण मी नेहमी करत असते म्हणून माझ्याकडे आहे, म्हणून मी हा तुम्हाला दाखवला. या ग्रंथाचं पारायण माणसंही करू शकतात, म्हणजे पुरुषही करू शकतात, स्त्रियाही करू शकतात. मोठा जो ग्रंथ आहे तो फक्त पुरुष करू शकतात, महिला नाही करू शकत, कारण तो ग्रंथ खूप प्रभावी आहे. त्याच्यात जे मंत्रस्तोत्र येतात त्याच्याने ऊर्जा तयार होत असते आणि स्त्रियांच्या शरीरावर परिणाम होत असतो. गर्भपिशी जी असते त्याच्यावर परिणाम होतो, म्हणून तो मोठा ग्रंथ जो आहे तो दिव्य असा ग्रंथ आहे, तो महिलांनी नाही वाचायचा, त्यांना शारीरिक त्रास होतात.
म्हणून तो वाचायचा नसतो, तसं काही भेदभाव नाही आहे. तर हा जो ग्रंथ आहे छोटा, हा आपण सगळ्या महिला वाचू शकतो, त्याच्यात काही तथ्य नाही. तर हे होते नियम, अटी, जे काही आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. अजून काही तुम्हाला वाटत असेल तर नक्की विचारा, मी पुरेपूर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. एवढे नियम तुमच्याकडनं व्यवस्थित फॉलो होत असतील, पाळत असणार, तर तुम्ही गुरुचरित्रचं पारायण करू शकतात. त्याच्यात काही तथ्य नाही. तुम्ही अवश्य करा आणि इझिली सोपे नियम आहेत, काही अवघड नाही. 7 दिवस खायचं प्यायचं सगळं व्यवस्थित होतं, काही तुम्ही घाबरू नका. आणि व्यवस्थित महाराज करून घेतात. आपण कोणी नाही, त्यांना सांगायचं, मनापासून सांगायचं, भाव ठेवायचा, आपली श्रद्धा ठेवायची. महाराज आपल्याकडनं करून घेतात, दत्त महाराज. आणि आपण जेव्हा बसतो वाचन करायला तेव्हा आपल्या बाजूला एक आसन टाकून ठेवायचं, आपल्या आसनाजवळ आपला दिवा, अगरबत्ती. आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा आपला दिवा, अगरबत्ती चालू पाहिजे. माझा अखंड दिवा असतो. जेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण वाचते ना, तेव्हा माझा 7 दिवस अखंड दिवा असतो. जसं नवरात्रीला असतो 9 दिवस आपला, तसं माझा 6 दिवस दिवा अखंड राहतो. तुम्हाला जमेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. अगरबत्ती कंटिन्यू चालू ठेवायची जेव्हा आपण वाचन करत असतो. ती रक्षा पण खूप प्रभावी बनत असते. जेव्हा आपण पारायण करतो ती सांभाळून ठेवायची. खूप छान छान असे अनुभव येतील सगळ्यांना गुरुचरित्राचं पारायण करत असताना. आणि सगळ्यांना सांगेल, तुमचा भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, महाराजांना सांगा, नक्कीच महाराज तुमच्याकडनं सेवा करून घेतील, एवढं मी तुम्हाला सांगेल. तर हे नियम आहेत, अटी ज्या तुम्हाला सांगितल्या मी, एवढे जर तुमच्याकडनं होईल तर नक्कीच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात. आणि सगळ्यांनी करा असं मी तुम्हाला सांगेल. आपल्या घरात सुख शांती नक्कीच नांदेल, एवढा दिव्य ग्रंथ आहे गुरुचरित्राचा. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या, दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.